नांदेड रायगड नंतर आता ठाण्यात डोपिंगचं लोण समोर आलंय। ठाण्यात पोलीस भरती दरम्यान बूस्टर डोस घेऊन भरतीत उतरलेला तरुण आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे। संबंधित तरुणाकडे 2 सिरिंज आणि 1 लिक्विड बॉटल आढळून आली आहे। पोलिसांनी हे साहित्य जप्त केलंय। ठाणे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे। दरम्यान डोपिंग बाबतची माहिती इतर उमेदवारांनी समोर आणून दिली, मात्र या तरुणाला कारवाईनंतर भरतीतून बाद करण्यात आलंय। गेल्या काही दिवसांपूर्वी रायगड आणि नांदेडमध्ये सुद्धा भरती प्रक्रियेत उमेदवारांनी उत्तेजक द्रव्य घेतल्याचं समोर आलं होतं। त्यांच्यावर सुद्धा अशाच प्रकारची कठोर कारवाई करण्यात आली होती। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। अजित, संपूर्ण राज्यातली ही भरती प्रक्रिया बघितली तर या नव्या प्रकाराला, गैरप्रकाराला आळा घालणं एक मोठं आव्हान बनलंय पोलिसांसमोर। नक्कीच विलास, कारण का आपण जर पाहिलं तर नांदेड झालं, रायगड झालं, त्यानंतर आता ठाण्यात जी भरती निघाली होती, ज्या भरतीमध्ये देखील डोपिंग म्हणजेच बूस्टर डोस किंवा अंमली पदार्थ, संशयास्पद अशा ज्या वस्तू आहेत किंवा द्रव्य जे आहेत ते घेण्याचे प्रमाण दिसून आलेलं आहे। जी माहिती आपल्याला मिळाली आहे त्यानुसार एक उमेदवार होता, त्याने 2 सिरिंज एका लिक्विडमध्ये भरून त्या घेतल्या होत्या आणि त्याचबरोबरीनं त्याने जेव्हा घेतल्यानंतर इतर विद्यार्थ्यांना माहीत पडलं आणि त्या उमेदवारांनी पोलिसांना यावर माहिती दिली। पोलिसांनी त्या उमेदवाराला आता अपात्र ठरवलेलं आहे। त्याच्या रक्ताचे नमुने, लघवीचे नमुने, त्याच पद्धतीने ही सिरिंज आणि ती बॉटल जी आहे ते कलिना इथल्या फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवलेलं आहे। आपण जर पाहिलं तर भरती करता अनेक तरुण जे आहेत ते वर्षानुवर्ष मेहनत करत असतात। नुकतंच आम्ही जेव्हा ठाण्याला एका भरतीला गेलो होतो त्या ठिकाणी तब्बल 7 वर्ष एक तरुण जो आहे तो 7 वर्ष भरती करता प्रयत्न करतोय। म्हणजे कुठेतरी जे मेहनत करतायत त्यांच्याकरता हे नुकसानकारक आहे असं म्हटलं जातंय। आणि त्या पोलिसांसमोर एक मोठं आव्हान हे आहे की ज्या पद्धतीनं वारंवार असे विद्यार्थी सापडतायत। बरोबर, आणि हे आव्हान पोलीस कसं पेलतात हे पाहावं लागेल। विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा हे अतिशय घातक आहे, समजून घेणं गरजेचं आहे। अशा प्रकारचा गैरप्रकार त्यांनी केला तर त्यांच्या करिअरवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं। त्यांना कायमचं या भरती प्रक्रियेतून बाद व्हावं लागू शकतं। त्यामुळे काहीतरी शॉर्टकटचा मार्ग निवडून अशा प्रकारे नोकरी मिळवण्याचा जर प्रयत्न केला तर आयुष्यात मात्र त्यांना त्याचे मोठे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात। आशा करूया की विद्यार्थी या सगळ्याच्या मार्गाने जाणार नाही। तर ठाण्यामध्ये डोपिंगचा हा प्रकार समोर आला। रायगडमध्ये सुद्धा डोपिंगचा प्रकार घडलेला होता आणि याआधी नांदेडमध्ये अशाच प्रकारचं एक प्रकरण समोर आलेलं होतं। सातत्यानं राज्यामध्ये सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये तरुणांकडून अशा प्रकारच्या उत्तेजक औषधांचा वापर केला जात असल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांनी आता कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे। शिवसेना ठाकरे गटाकडून लवकरच एक नवा युवा चेहरा लॉन्च होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे। मुंबईतल्या गिरगावमध्ये तेजस ठाकरेंचं पोस्टर लावण्यात आलंय। त्यामुळे तेजस ठाकरे राजकारणात सक्रिय होण्याची जोरदार चर्चा आहे। तेजसचा मोठा भाऊ आदित्य ठाकरे राजकारणात सक्रिय आहेत। आदित्य ठाकरेंनी पर्यावरण मंत्री म्हणून त्यांच्या कामाचा ठसा उमटवला। युवा सेनेच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला, तर तेजस ठाकरेंकडे अजून कुठलंही राजकीय पद नाहीये। दरम्यान एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात 40 आमदारांनी वेगळा पक्ष स्थापन केला। त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाची ताकद कमी झाली आहे। परिणामी तेजस ठाकरेंच्या माध्यमातून नवा चेहरा, नवा नेता मैदानात उतरवण्याची शिवसेनेची ही खेळी आहे का, हा प्रश्न या निमित्तानं चर्चेला जातोय। राजकारणात कुणीही प्रवेश करू शकतं। तेजस ठाकरे राजकारणात सक्रिय होणार असतील तर हा त्यांचा आणि ठाकरे गटाचा प्रश्न असल्याची प्रतिक्रिया भाजपकडून देण्यात आली आहे। मुंबई महानगरपालिका पार्श्वभूमीवरती ठाकरे घराण्यातून आणखी एक नवा राजकीय चेहरा समोर येतोय। या राजकीय चेहऱ्याचं लॉन्चिंग काही दिवसात होणार आहे आणि या संदर्भातले पोस्टर आपल्याला मुंबईमध्ये झळकताना पाहायला मिळतात। मुंबईतल्या परेल परिसरामध्ये अर्थात तेजस ठाकरे, आदित्य ठाकरेंचे बंधू यांचे पोस्टर लावण्यात आलेले आहेत आणि या पोस्टरवरती एक लाईन देखील लिहिण्यात आलेली आहे, आजची शांतता उद्याचं राजकीय वादळ। आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत भाजपा आमदार प्रसाद लाड। सर, काय सांगाल या पोस्टरवादीकडे तुम्ही नेमकं कसं पाहता? ठाकरे नावाचं वादळ 6 महिन्यापूर्वीच निवळलेलं आहे। मुंबईने अशी खूप वादळं पाहिली आणि खूप वादळं आली आणि खूप वादळं येऊन गेली। आजच्या तारखेला एकच गोष्ट तुम्हाला सांगतो, मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, हा देश असेल,
राज्यामध्ये देशामध्ये एकच वादळ आहे आणि ते आहे माननीय मोदी नावाचा परवाचं वादळ. त्यामुळे अशा वादळांना आणि अशा पोस्टर्सला भारतीय जनता पार्टी फार चांगल्या पद्धतीने ओळखते. मुंबईतली जनता तर ओळखायलाच लागली, परंतु महाराष्ट्राला देखील 2.5 वर्षात कळलं की झोपलेलं वादळ काय असतं. महाराष्ट्र असेल किंवा देश असेल, सर्व ठिकाणी फक्त आता एकच वादळ, ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वादळ. अशी अनेक वादळं मुंबईने यापूर्वी पाहिली आणि यापुढे देखील पाहत राहील. व्हिडिओ जर्नलिस्ट मुकेश सह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई.